प्रतिष्ठानचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्रीराम इंदिरा यशवंत गडकर. मला फार बरं वाटलं, नावाचा जितका बदल आहे की आमच्या नावापुढे फक्त वडिलाचंच नाव, पण सरांच्याकडे आईचं पण नाव आहे. ही किती कौतुकाची गोष्ट आहे. मला ही पहिल्यांदा प्राध्यापकांनी लावलेलं मला वाचायला मिळालं. वटकर सर जरा थोडक्यात द्या, आपल्याला मुळे साहेबांना त्यांना ऐकायचंय. हो हो, आता त्यांचं आणि सरांचा परिचय 4 पानाचा आहे जवळपास. म्हणूनच थोडक्यात द्या आपल्याला पुढे. चालेल चालेल. हो, गडकर सरांचं मूळ गाव कसबा आरळे आहे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर आहे. तर प्राथमिक शिक्षण त्यांचं राशी वंडे बुद्रुक, राधानगरी, जिल्हा कोल्हापूर येथे झालेलं आहे. आणि तेही वैशिष्ट्य म्हणजे आदरणीय मुळे सर ज्या ठिकाणी शिकले त्या शाळेत प्राध्यापक डॉक्टर श्रीराम गडकर देखील विद्यानिकेतन या निवासी शाळेत शिकलेले आहेत. ही कौतुकाची गोष्ट आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचबरोबर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात एम ए एम.फिल PhD चे शिक्षण सावित्रीबाई पुणे विद्यापीठातून झालेले आहे. त्यांचे दलित व दलित इतरांनी लिहिलेल्या दलित कथा साहित्यांचा एक अभ्यास या विषयावर त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून त्यांनी 7 जुलै 1994 पासून बारामती येथे ते विद्याप्रतिष्ठानच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहेत. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत ते विभाग प्रमुख कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी विद्यापीठातल्या अनेक विविध मंडळावर काम केलेले, त्यातली काही मोजकं म्हणजे कार्यकारी संपादक म्हणून विद्यादीप नावाचं जे नियतकालिक निघतं त्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर प्रतिभा नावाचं जे आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा असते त्याचे ते म्हणजे कार्याध्यक्ष आहेत. आणि मुख्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित सलग 18 तासचा अभ्यास याचे ते आयोजन करत आलेले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेचे ते अधिकारी म्हणून कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी व्याख्याने दिली. त्याच्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, महात्मा ज्योतिराव फुले, राजेशाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबा, संत रोहिदास, कर्मवीर भाऊराव पाटील, साहित्य समाज संस्था अशा विविध विषयांवर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेली आपल्याला दिसून येतात. तसेच ते अनेक साहित्य संमेलनात देखील हजर राहिलेले आहेत. अनेक चर्चासत्रामध्ये त्यांनी परिसंवादामध्ये नोंद घेतलेली आहे. रत्नागिरी, बारामती, सासवड, औरंगाबाद, भोर इथे साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांबरोबर हा विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आहे. मुख्य म्हणजे यांचं वैशिष्ट्य आहे ते विद्यार्थ्यांवर साहित्य संमेलनाला वगैरे गेलेले आहेत. त्यानंतर दलित उत्तराची कथा एक अभ्यास हा समीक्षा ग्रंथ 3 जानेवारी 2013 रोजी प्रकाशित झालेला आहे असं आपल्याला दिसून येतं. ते म्हणतात आमच्या विद्याप्रतिष्ठानला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त माझं कार्यमग्नता ही साहित्यकृती त्यांनी प्रसिद्ध केलेली. ही याच्यामध्ये वेगवेगळे अहवाल आहेत कार्यक्रमाचे इतरांचे. मंगळवार 6 जून 2023 रोजी त्यांनी प्रतिभा एक दृष्टिक्षेप हे संपादित पुस्तक आहे त्यांचं आलेलं आहे. या साहित्य कृतीमध्ये देखील आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळे सुंदर प्रवास एक दृष्टिकोन टाकलेला आहे. तर त्यांनी तेही कार्य केले. दिवाळी अंक, वाङ्मय नियतकालिका अशा अनेक ठिकाणी त्यांचं लेखन आलेलं आहे. तसेच अनेक चर्चासत्रामध्ये शोधनिबंध वाचन झालेलं आहे. तर सावित्रीबाई फुले विद्यापीठात ते मार्गदर्शक म्हणून काम करतायत. आणि मुख्य म्हणजे त्यांना जे पुरस्कार लाभलेले आहेत ते 2008 रोजी मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. तसेच 28 नोव्हेंबर 2019 रोजी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा राष्ट्रवादी गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच कोल्हापूर येथील शांताई शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा 2019-20 राज्यस्तरीय शिक्षण महर्षी तांबट काका पुरस्कार देखील त्यांना जाहीर झालेला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करायला पाहिजे. अशा विविध विद्यापीठात अनेक ठिकाणी कार्यक्रम करतायत. पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेत ते अजीव सभासद आहेत. त्यांना एक सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे परिचयात शेवट येतोय की त्यांना इतिहास गड वगैरे जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. किल्ले आणि भ्रमंती करण्याचा त्यांना खूप छंद आहे. त्यांनी जवळजवळ आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्यांनी रायगड, पुरंदर, सिंहगड, शिवनेरी, राजगड, तोरणा, प्रतापगड, वारुगड, पन्हाळा, रायरेश्वर, देवगिरी, सज्जनगड, भूदरगड, अहमदनगर किल्ला, कळसुबाई, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा. तर मित्रांनो या ठिकाणी जवळजवळ एका किल्ल्याला 10 वेळेला 5 वेळेला भेट देऊन कधी विद्यार्थ्यासमोर आणि कुटुंबियासमोर अभ्यासपूर्ण भटकंती केलेले असा हा दुसरा अवलिया व्यक्ती आमच्या पुढे हजर आहे. तर त्याचे आम्ही या ठिकाणी स्वागत आणि करतो. तर त्यांचाही परिचय देऊन मी इथे थांबतो. धन्यवाद. पुनश्च एकदा आभासी विद्यापीठाला व्यासपीठाला नमस्कार.
थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भटकर सर. तुम्ही दोघाही वंदनीय व्यक्तिमत्वांचा परिचय अतिशय छान पद्धतीने करून दिला, त्याबद्दल आपले आभार. आणि यानंतर की सपने वही सच होते हैं जिसमें जान होती है, सपने वही सच होते हैं जिसमें जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसले में उडान होती है. अशी ज्यांच्या कार्यामध्येच उडान आहे, ज्यांचं कार्य अगदी खूप कार्य आहे सरांचं, तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वागत सर. आवाज म्यूट केलेलं आहे, ते आवाज येत नाही सर. आवाज येत नाही. आवाज माईक चालू करा सर. माईक चालू करा सर. माईक बंद आहे. आवाज. हा ओके. नमस्कार मंडळी. नमस्कार. आपल्या सगळ्यांना माझं विनम्र अभिवादन. गेले काही दिवस मी फ्रान्समध्ये आहे, त्यामुळे एका अर्थाने आपला हा संवाद हा 2 खंडांना जोडणारा सेतू झालेला आहे आणि याचा मला खूप आनंद वाटतोय. गेल्या काही दिवसांमध्ये डॉक्टर श्रीराम गडकर, श्री अर्जुन वाटकर, श्रुती मॅम आणि अनेकांचे मला फोन येऊन सगळ्यांनी आग्रह केला की या कार्यक्रमाला जरूर आलंच पाहिजे. मी म्हटलं कुठेही असलो, कारण खूप दिवसांपूर्वी हा कार्यक्रम ठरलेला आहे, कुठेही जरी असलो तरी निश्चितच मी सहभाग करेन आणि मला खूप आनंद आहे की आज हा योग जुळून आलेला आहे. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक सुरुवातीलाच धन्यवाद. माती, पंख आणि आकाश हे माझे खरं तर जीवनातल्या साधारण 30% भागाचा तो अर्क आहे, सारांश आहे. मी कसा घडलो, जगलो, वाढलो, शिकलो आणि माझी संपूर्ण पायाभरणी जीवनाची कशी झाली ते त्याच्यातून अगदी समग्रपणे पाहता येतं. मुख्य म्हणजे जे संस्कार झाले माझ्यावरती त्याचा त्याच्यामध्ये खूप हुबेहूब प्रतिबिंब मिळतं. म्हणजे माझे संस्काराचे एकूण 4 स्तंभ आहेत. पहिले आई वडील आणि शिक्षक, हे दोन्ही एरवी जरी सर्वसामान्यपणे प्रत्येकालाच हा वारसा लाभलेला असतो, तरी सुद्धा माझ्या आई वडिलांचा जो साधेपणा होता, ती श्रीमंती मला आयुष्यभर भावली आणि ते एक मूल्य म्हणून, तो एक भाव म्हणून मी सदैव आयुष्यात बाळगला. शिक्षकांच्या बाबतीत जितकं सांगावं तितकं कठीण आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला वाढवलं, प्रेम केलं, मार्गदर्शन केलं आणि बोट धरून एव्हरेस्ट पर्यंत नेण्याचा रस्ता दाखवला, त्या शिक्षकांचं ऋण जे आहे ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मग त्यात प्राथमिक शिक्षक आले, माध्यमिक आले आणि महाविद्यालयीन शिक्षक सुद्धा आले आणि त्याच्यानंतर जीवनात भेटलेले अनंत अगणित असे शिक्षक. आणि याशिवाय 2 मोठे प्रवाह जे महाराष्ट्राला ज्यांनी जिवंत ठेवलेलं आहे किंवा महाराष्ट्राला सतत समाजभान ठेवलेलं आहे, राष्ट्रभान ठेवलेलं आहे, ते म्हणजे पहिला आपला संत परिवार, भक्ती परिवार. आणि संतांनी केले, संत हे एका अर्थाने समाज सुधारकच होते, आपण त्यांना संत म्हणतो कारण ते वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांचा त्याग केला, वेगळ्या पद्धतीने वैचारिक बैठक मांडली आणि त्याच्यानंतर सुधारकांची जी परंपरा महाराष्ट्रातली आहे ती अगदी आपण महात्मा फुलांच्या पासून किंवा त्याच्या आधीही जाऊ शकतो, पण तिथपासून ते आंबेडकर आणि आज वेगवेगळ्या रूपाने ती महाराष्ट्रात गावोगावी आणि घरोघरी नांदते. आणि आजचा हा कार्यक्रम हे त्याचंच एक फलस्वरूप आहे असं मी मानतो की या सगळ्यांच्या परिश्रमामुळे शिक्षणाचा जो हत्ती आहे तो गावोगावी पोहोचला आणि सर्वसामान्य माणसाला एक नवीन बळ देऊन गेला. तर या परिवर्तनाच्या चळवळीचा मी सतत स्वतःला एक कार्यकर्ता समजत आलेलो आहे, जगाच्या पाठीवर कुठे जरी असलो तरी. आणि त्या विचारांना प्रत्यक्षामध्ये कामात कसं परिवर्तित करता येईल, ती सकारात्मकता, एक पुरोगामित्व जे आहे, ती एक गतिशीलता आहे, समाजाला आणि सर्वसमावेशक पद्धतीनं सामावून घेण्याची जी रीत आहे, ते जे मी शाळेत शिकलो त्याची सगळ्या एका अर्थाने प्राथमिक स्वरूपाची चर्चा जी आहे ती माती, पंख आणि आकाश याच्यामध्ये येते. अर्थात ते 3 भाग आहेत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि त्याची कल्पना अशीच होती की जे माती म्हणजे अगदी लहानपणचं जे संस्कार आहे, गावातलं गावपण आहे, ते कसं मुरलं अंगामध्ये. आणि त्याच्यानंतर मग
गावातलं असो, कोल्हापुरातलं असो किंवा इतरत्र असलेलं शिक्षण जे आहे हे शिक्षणाचे पंख. आणि शेवटी अर्थातच हे दोन्ही असून जर आपण आकाशाचा वेध घेतला नाही, अवकाशाला भेदून जाण्याचं स्वप्न जर बाळगलं नाही, तर मग पहिले दोन जे आहेत निरर्थक आहेत. फक्त संकल्प असून चालत नाही, फक्त ज्ञान असून चालत नाही, त्याला कुठेतरी आपल्याला जीवनाशी संबंध जोडावा लागतो आणि मग त्याचा उपयोगही करावा लागतो आपल्यासाठी सुद्धा आणि इतरांच्या उत्थानासाठी जर करता आलं शक्य असेल तर तेही, कारण तोही आपला खरा आदर्श आहे. त्यामुळे तिसऱ्या भागामध्ये मी कसं उड्डाण केलं किंवा कशा प्रकारे मी या विदेश सेवेच्या प्रांगणामध्ये दाखल झालो इथंपर्यंतचा आणि त्यातही माझ्या विदेशातल्या पहिल्या 3 वर्षाचा अनुभव समाविष्ट केलेला आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो काही अंशी वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेला आहे. रशियामधलं परिवर्तन हे रशिया नव्या देशांचं आमंत्रण, म्हणजे प्रत्यक्ष घडणारी घटना, साम्यवाद कसा कोसळला, समाजवाद कसा कोसळला, तिथल्या सगळ्या संस्था कशा ढासळल्या, त्याच्या पाठीमागची कारणं आहेत. तो 70 वर्षे का टिकला, कसा टिकला आणि त्याच्यानंतर का टिकू शकला नाही, याचा सगळा उहापोह जो आहे तो त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. गावापासून दूर असल्यामुळे होणारी वेदना जी आहे ती आपल्याला दूर राहिला गाव या पुस्तकामध्ये जरूर पाहायला मिळेल. जवळ 240 कडव्यांची ती एक दीर्घ कविता आहे. त्याच्यानंतर नोकरशाहीच्या रंगमध्ये मी प्रत्यक्षामध्ये नोकरशाहीत जे अनुभव घेतले त्याला मानवीय दृष्टिकोनातून मी कसा पाहत होतो त्याचं प्रतिबिंब आता डॉक्टर श्रीरामनी ते पुस्तकही दाखवलेलं आहे आपल्या सगळ्यांना. तर ते अनुभव प्रत्यक्षात जितक्या प्रामाणिकपणे लिहिता येणं, चौकटीत राहून शक्य होईल ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अप्रामाणिकपणा येऊ नये हे खरं असलं तरी कदाचित 100% आपण प्रामाणिकही होऊ शकत नाही या जाणीवेसह सकारात्मकतेकडे कसे आपले अनुभव नेतील लोकांना असा प्रयत्न केलेला आहे. तर म्हणजे लिखाण हा एक मला मिळालेला वारसा आहे, महाराष्ट्राने दिलेला, महाराष्ट्राच्या लेखक मंडळींनी दिलेला वारसा आहे, पण तोही परिवर्तनवादी चळवळीचा वारसा आहे असं मी समजतो. आणि त्या वारशातला एक मी त्यातल्या त्यात समृद्ध वारकरी आहे. या समृद्ध या अर्थाने की जगभर प्रवास करण्याचा, जगभर वारी करण्याचा अनुभव मला मिळाला. जिथं शक्य आहे तिथं ज्ञानोबा तुकारामांचा संदेश मला पोहोचवता आला आणि माझ्या पद्धतीनं मी जे आहे कीर्तन संकीर्तन करत नामदेवांचा जो संदेश आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हे माझ्या जीवनामध्ये त्याचा अंमल करण्याचा प्रयत्न केला. आणि फक्त शहाणे करून सोडावे सकळ जनांसी, याचबरोबर सगळ्यांना सक्रिय कामामध्ये प्रवृत्त कसं करता येईल याचाही विचार करतो. खरं तर चांगुलपणाची चळवळ, मातीपंख आणि आकाश हे माझ्या जीवनाचा जर पूर्वार्ध मानला तर चांगुलपणाची चळवळ हा माझ्या उत्तर अर्धातला मिशनचा भाग आहे. हे माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता जी आहे ती मला चांगुलपणाच्या चळवळीत दिसते. आणि ही चळवळ मी का स्थापन केली? मला असं वाटलं की आज सामाजिक चळवळी विस्कळीत होत आहेत, काही अंशी ढासळत आहेत, कोसळत आहेत. समाजाचं जे संपूर्ण ओरिएंटेशन आहे किंवा दृष्टिकोन आहे तो एका वेगळ्या पद्धतीनं अर्थकेंद्रित, धनकेंद्रित होऊ पाहतोय. आणि काही अंशी हे अपरिहार्य जरी असलं तरी ते खरंच संपूर्ण जीवनाला अपरिहार आहेच अशातला भाग अजिबात नाही. ज्या देशामध्ये संस्कृती, कला, साहित्य, भाषा यांचं संवर्धन होतं तेच देश खऱ्या अर्थानं समृद्ध संस्कृतीचे पाईक होतात आणि भविष्यामध्ये आपला देश सातत्यानं उत्कृष्ट राहील यासाठी ते पात्र होतात असा माझा अनुभव आहे. जेही देश मोठे झालेले आहेत, मग तो अमेरिका असो, फ्रान्स असो, इंग्लंड असो, जर्मनी असो, जपान असो, या लोकांनी आपली संस्कृती जी आहे ती टाकलेली नाही. कलेला अतिशय आपल्याकडे आता दुर्दैवानं आयटीचं पेव इतकं झालेलं आहे आणि आता AI ची भानगड इतकी प्रसिद्ध झालेली आहे की आपण कला, संस्कृती, नाट्य, संगीत या मूलभूत गोष्टी ज्या समाजाला खऱ्या अर्थानं घडवत असतात त्यांच्यापासून फार दूरवर चाललेलं आहे. ही खंत आहे. मी आज फ्रान्समध्ये आहे, पण मी पाहतो इथे इतिहास, संस्कृती, लेखकांच्या परंपरा, त्यांच्या इमारती, त्यांचं स्मारक कशा पद्धतीने जपलेली आहे, त्याचं कशा पद्धतीने दस्तावेजीकरण केलेलं आहे हे पाहणं म्हणजे एक प्रत्येक धडा हा दररोज नवीन धडा दिसतो. आपण महान देशाचा गौरव करतो, पण त्यातला पोकळपणा जो आहे तो अनेकदा आपल्याला स्वतःलाच समजत नाही. आपण भावनेच्या भरात देशाच्या उज्ज्वल अशा इतिहासाचं वर्णन करतो,
पण तो उज्ज्वल इतिहास भविष्यातही घडावा, वर्तमानात घडावा, यासाठी प्रयत्न आपल्याला अपुरे पडतात. हा असा सगळा विचार घेऊन मी जगत आलेलो आहे, लेखन करत आलेलो आहे. आणि अजूनही सुदैवानं नुकताच मी पुणे विद्यापीठामध्ये डिस्टिंग्विश प्रोफेसर या पदावरही रुजू झालेला आहे. शिक्षण हा एक माझा राहिलेला भाग होता, अध्यापन हा राहिलेला भाग होता. तोही या निमित्तानं ती हौस पुरी होईल माझी. गावाकडे माझं जाणं आता वाढलेलं आहे. चांगुलपणाच्या चळवळीमध्ये जास्त अधिक सक्रियतेने भाग घेण्याचा माझा इरादा आहे. आणि ही एक सर्वसमावेशक चळवळ जिची मूल्य भारतीय संविधानामध्ये आहेत, तोच धर्म, तीच जात, तीच भाषा, या पद्धतीनं स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांचा मी विचार करत असतो. आणि त्या दृष्टीनं जीवनाक्रमण इथून पुढे सुद्धा माझं सुरू राहणार आहे. आपले सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि ते पुढेही राहतील अशी विनंती करतो, प्रार्थना करतो, आशा करतो. आणि आपला हा संवाद सातत्यानं या हृदयीचे त्या हृदये ओतले या भावने सह हा जागा ठेवू आपण. खूप धन्यवाद. जय जगत, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद. वंदना कुलकर्णी. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय छान. तुम्ही तुमचं मनामध्ये जे आहे सकारात्मक हा शब्द फार खूप आवडला आणि हा तुम्ही विचार आमच्या समोर मांडला त्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि माती पंख आणि आकाश या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी मी माननीय डॉक्टर श्रीराम गडकर सरांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकावरती आपलं मनोगत व्यक्त करावं. सर. गडकर सर, तुमच्यासाठी वेळ नाही, तुम्ही बोलू शकता, आम्ही ऐकायला तयार आहोत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर या शाखेचं हे 81 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 82व्या वर्षात आपण कार्यरत आहात. वाचन संवाद हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं हे 23वे पुष्प. गेली 22 महिने आपण अखंडपणानं हा यज्ञ सुरू ठेवलेला आहे. डॉक्टर अर्जुन भटकर सर सातत्यानं मी या पुस्तकाबद्दल बोलावं अशा प्रकारचा आग्रह धरत होते. गेल्या नोव्हेंबर-डिसेंबर पासून अशा प्रकारचे योजना ते करत होते. पण या त्या निमित्तानं प्रत्येक महिन्यात, म्हणजे तुमच्या मंथ एंडला हा कार्यक्रम असतो, पण प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला मला काही ना काहीतरी अडचण येत गेली आणि त्यामुळं माती पंख आणि आकाश हे पुस्तक घेऊन तुमच्या समोर यायला मला थोडासा उशीर झाला. त्याबद्दल सोलापूरकरांकडे मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. माती पंख आणि आकाश आताच डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर आपल्याशी बोलले. दीपा देशमुख यांनी एका पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. त्यांचं चरित्र बालगोपाळांसाठी एक चरित्र निर्माण केलेलं आणि त्या चरित्राचं नाव त्यांनी असं दिलेलं आहे, पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया. आत्ताच म्हणजे की आपल्या साहित्य कृतीमध्ये त्याचा उल्लेख येत नाही, पण आता सरांनी जो उल्लेख केला तो उल्लेख असा की माती पंख आकाश मध्ये नंतरच्या कालखंडामध्ये सरांनी जी काही कामं केली त्याची बीज आपल्याला माती पंख आणि आकाश मध्ये दिसून येतात. तर ते खूप मोठं काम सरांनी त्यांचा सेवेचा जो काळ होता त्या काळाच्या अगदी उत्तरार्धामध्ये या भारतामध्ये 543 लोकसभा मतदारसंघांमध्ये पासपोर्ट मिळावा याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपलं माती पंख आणि आकाश नावाचं जे पुस्तक आहे त्या आकाश नावाचा शेवटचा जर आपण टप्पा वाचला तर त्या टप्प्यामध्ये त्यांची काकू म्हणजे त्यांची आई, त्यांचे तात्या म्हणजे त्यांचे वडील हे दोघे जणांना पहिल्यांदा जपानमध्ये पोहोचले. त्यावेळेला तो पासपोर्ट काढण्यासाठी एका IFS ऑफिसरला त्या कालखंडामध्ये किती त्रास झाला होता त्याचं फार चांगल्या प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर दीपा देशमुख ज्यावेळेला एका चरित्राची निर्मिती करतात, ती चरित्राची निर्मिती करत असताना त्याला पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे असं त्याचं नामाभिधान करतात. सृजनशील जगनमित्र नावाचं शुभांगी मुळेंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये सायली वैद्य मॅडम यांनी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना शब्दबद्ध करणारं, त्यांचं चरित्र शब्दबद्ध करणारं एक फार चांगल्या प्रकारचं पुस्तक निर्माण केलेलं आहे. तर मित्र हो, आजच्या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर अर्जुन भटकर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर श्रुती वडगबाळकर मॅडम,
उपाध्यक्ष माननीय दत्ता सुरवसे, कार्याध्यक्ष माननीय किशोर चंडक, प्रमुख कार्यवाह माननीय मारुती कटक धोंड, कार्यवाह माननीय राजेंद्र भोसले. सरांनी फार चांगल्या प्रकारची प्रस्तावना केली आणि ती प्रस्तावना करत असताना आपण किती चांगल्या प्रकारचं काम करताय त्याचं प्रत्यंतर या निमित्तानं आलं. कोषाध्यक्ष, आज सकाळीच मी काटीकर सरांशी बोललो आपली लिंक अमुक तमुक या सगळ्या तांत्रिक बाबींसाठी. सूत्रसंचालन करणाऱ्या माननीय वंदना कुलकर्णी मॅडम. आपण ज्यावेळेला सगळे जॉईन होण्याच्या आधी ज्यावेळेला आम्ही अनौपचारिक बोलत होतो तर ते अनौपचारिक बोलत असताना या परिषदेवर कार्य करणारे कार्यकारिणीचे सर्व सदस्य किती दिग्गज आहेत याचं प्रत्युत्तर मला डॉक्टर श्रुती मॅडम यांनी करून दिलेलं आहे. आपल्या सर्वांच्या समोर दिग्गजांच्या समोर मी बोलतो आहे. त्याचं भान, त्याची जाणीव आणि त्याचं थोडंसं दडपण सुद्धा माझ्या मनावर आहे. सर्वात मोठं दडपण आहे ते आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे लेखकाचा, म्हणजे की ज्या लेखकाच्या साहित्यकृतीवर मी आता बोलतो आहे त्या साहित्यकृतीचे लेखक माझ्या सोबत आहेत, ते समोर आहेत. याचंही दडपण माझ्यावर आहे. माझे चुलते माझ्या कार्यक्रमाला आहेत. 70-75 वर्षांचे माझे चुलते आहेत. बहुतेक माझं भाषण ते पहिल्यांदाच ऐकत असतील. मी आवर्जून त्यांना फोन करून सांगितलं की या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा. गेले 2-3 दिवस हे सगळं सेटअप उभा करण्यासाठी मला मदत करणारे विशाल, विकास, विक्रम, दया, शोण, तुषार टिल्लू नावाचा एक विद्यार्थी, आमचा आदित्य, आमची आदिती, पूनम माझी पत्नी पूनम, या सगळ्यांनी हा सेटअप उभा करण्यासाठी मी टेक्नोसेवी नाही पण टेक्नोसेवी नसताना सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या लोकांनी जी काही मदत केलेली आहे या तंत्रस्नेही माझ्या विद्यार्थ्यांनी, माझी विद्यार्थ्यांनी ती मदत मला फार मोलाची वाटते, फार महत्वाची वाटते. मित्रांनी मैत्रिणींनो, आता सरांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत असताना त्यांच्या माती, पंख आणि आकाश हे जे त्यांचं आत्मकथन आहे त्या आत्मकथनाचे 4 टप्पे त्यांनी सांगितले. हे 4 टप्पे फार महत्वाचे आहेत. माती नावाचा त्यांचा जो पहिला भाग येतो त्या पहिल्या भागामध्ये त्यांचे आई वडील, त्यांचे काका, म्हणजे त्यांचे चुलते, त्यांची चुलती आणि त्यांच्या गाववाड्यातली त्यांची जी काही एकत्रित कुटुंब पद्धती आहे त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सरांचं वय 66 वर्षांचं सरांचं वय आहे. साधारणतः 50-60 वर्षांपूर्वीचा जो गावगाडा होता, जे एकत्रित कुटुंब पद्धती होती, त्या एकत्रित कुटुंब पद्धतीचं फार चांगल्या प्रकारचे विवेचन ममतेनं, मायेनं, माऊलीच्या, सरांचं नाव ज्ञानेश्वर आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. तर त्या माऊलीच्या अंतःकरणानं या गावाकडच्या सगळ्या आपल्या गोसावळ्याचं फार चांगल्या प्रकारचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर श्रुती मॅडमने जरी सांगितलेलं असलं की मला वेळेचं कोणत्याही प्रकारचं बंधन नाही असं जरी सांगितलेलं असलं तरी ते बंधन म्हणजे की ते सगळं मला बारकावे इथं सांगता येणार नाही. आपल्याला वेळेची मर्यादा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागेल. मॅडम, या पुस्तकाची जी अर्पण पत्रिका आहे माझ्याकडं इथे आमच्या ग्रंथालयातली पहिली आवृत्ती आहे आणि पहिली आवृत्ती जर तुम्ही बघितली 1998 सालची जर पहिली आवृत्ती बघितली, माझ्या महाविद्यालयाला 30 वर्ष पूर्ण झाली आणि या साहित्यकृती तुम्ही बघितली आणि या साहित्यकृतीची झालेली जर तुम्ही अवस्था बघितली तर आपल्या असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांमध्ये माती, पंख आणि आकाश हे जे आत्मकथन आहे ते आत्मकथन किती लोकप्रिय, किती प्रिय आहे, किती विद्यार्थ्यांना प्रिय आहे याचं प्रत्यंतर या निमित्ताने यायला लागतं. आणि 2-1 वर्षांपूर्वी सरांना ज्यावेळेला गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि 2 वर्षांपूर्वी ज्यावेळेला माती, पंख आणि आकाश या पुस्तकावर, या साहित्यकृतीवर पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये मी सरांच्या समोर बोलत होतो, उदय सामंत यांच्या समोर बोलत होतो, अनेक दिग्गजांच्या समोर बोलत होतो. त्यावेळेला पुण्यामध्ये अभ्यास करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांनी, विकास, विशाल, आदित्य या विद्यार्थ्यांनी मला माती, पंख आणि आकाश ही जी काही 22वी 23वी आवृत्ती आहे, 15वी आवृत्ती आहे, ती 15वी आवृत्ती त्यांनी मला विकत घेऊन दिली. जन आवृत्ती त्यांनी ती मला विकत घेऊन दिली. या दोनही आवृत्त्या माझ्याकडे इथं आहेत. आता या पुस्तकाचा जर इतिहास सांगायचा झाला तर तो इतिहास सांगत असताना पहिली आवृत्ती 1998 साली आणि दुसरी आवृत्ती मात्र 2001 साली, बराच मोठा कालखंड त्याच्यामध्ये आहे. 2006 मध्ये तिसरी आवृत्ती निघाली आणि 2006 ते 2020 या 15 वर्षांच्या कालखंडामध्ये साधारणतः 12-14 आवृत्त्या निघाल्या आणि त्या आवृत्त्या मी ज्यावेळेला पुस्तकांच्या दुकानामध्ये जातो त्यावेळेला माती, पंख आणि आकाश
ही साहित्यकृती आपल्याला मिळेलच याची कोणत्याही प्रकारची गॅरंटी देता येत नाही. पण आता साधना प्रकाशनानं ते काम चांगल्या प्रकारचं मनावर घेतलं, त्याची जनआवृत्ती त्यांनी तयार केली आणि कमी पैशामध्ये करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत, उज्ज्वल भवितव्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत ही साहित्यकृती कशी पोहोचेल त्याच्याबद्दलचं फार चांगल्या प्रकारचे विवेचन, फार चांगल्या प्रकारचा प्रयत्न साधनानं आणि विनोद शिरसाट यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यातल्या कोणतीही जी साहित्यकृती असते त्या कोणत्याही साहित्यकृतीची अर्पण पत्रिका फार महत्वाची असते आणि त्या अर्पण पत्रिकेचा थोडासा उल्लेख सरांनी आपल्या विवेचनामध्ये केलेला होता. आता माझ्या हातामध्ये ही जी आवृत्ती आहे त्या आवृत्तीमध्ये ती अर्पण पत्रिका नाही, पण माझ्या हातामध्ये जी पहिली आवृत्ती आहे त्या आवृत्तीमध्ये मात्र अर्पण पत्रिका आहे. आणि त्या अर्पण पत्रिकेमध्ये नेमकं काय सांगितलं जातं, भटकर सरांचा उल्लेख करत असताना, सरांचा परिचय करून देत असताना त्यांच्या जन्मगावाचा उल्लेख केलेला आहे. आरग नावाचं त्यांचं गाव, आरग नावाचं त्यांचं आजोळ, मिरज तालुक्यातलं, सांगली जिल्ह्यातलं, इथं त्यांचा जन्म झाला. त्या गावाला अर्पण पत्रिकेमध्ये त्या गावाला, त्या आजोळाला हे पुस्तक त्यांनी अर्पण केलेलं आहे. आणि ज्या गावात त्यांचं बालपण गेलं, ज्या गावात ते लहानाचे मोठे झाले, त्यांच्या आई वडिलांचं गाव, त्यांचं मूळ गाव, त्या अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या गावाला त्यांनी हे पुस्तक अर्पण केलेलं आहे. पण या भागामध्ये हे पुस्तक अर्पण करत असताना ते कुणाला ते पुस्तक अर्पण करतात? सरांनी त्यांच्या विवेचनामध्ये आता असं सांगितलं की त्यांच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतले सगळे शिक्षक, त्या 4 शिक्षकांना, पहिलीचे शिक्षक, दुसरीचे शिक्षक, तिसरीचे शिक्षक आणि चौथीचे शिक्षक, या 4ही शिक्षकांना हे पुस्तक ते अर्पण करतात. सर्वात महत्वाचं म्हणजे की कोल्हापूर इथं इयत्ता 5वी ते इयत्ता मॅट्रिक जे 7 वर्ष सर कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन या शाळेमध्ये शिकले. भटकर सरांनी फार चांगल्या प्रकारचा उल्लेख केला की ज्या शाळेमध्ये सर शिकले त्याच शाळेमध्ये शिकण्याचं भाग्य मला लाभलं. माझ्या आई वडिलांनी, माझ्या त्यावेळेच्या शिक्षकांनी मला तिथं पाठवलं, त्यामुळं सरांच्यावर जे संस्कार झाले ते संस्कार मला तिथं प्राप्त करता आले. तर त्या शाळेला नंतरच्या कालखंडामध्ये बीएची पदवी त्यांनी ज्या शहाजी महाविद्यालयातून प्राप्त केली त्या शहाजी महाविद्यालयाला, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मुंबई विद्यापीठाच्या श्रमविज्ञान संस्थेला त्यांनी हे पुस्तक अर्पण केलेलं आहे. आणि सरांच्या विवेचनामध्ये पंखाच्या बाबतीमध्ये त्यांनी फार चांगल्या प्रकारचा उल्लेख केला. सरांनी सांगितलं की मला हे पंख आकाशामध्ये विहार करण्याचं जे बळ दिलं ते बळ मला कुणी दिलं, तर ते बळ तथागत गौतम बुद्ध यांनी त्यांना दिलं. त्यांना वारकरी संप्रदायाला दिलं. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे, आमची कोल्हापूरची तारा राणी, इथला वारकरी संप्रदाय, आणि त्याच्यानंतर फुले शाहू आंबेडकर, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे बाबा, संत आणखी काही संत तुकडोजी महाराज इत्यादी संतांनी फार चांगल्या प्रकारचं, आणि या महाराष्ट्रातली जी काही पुरोगामी विचारधारा आहे त्या पुरोगामी विचारधारेनं, आणि नंतरच्या कालखंडामध्ये मी सरांची ज्यावेळेला सगळी पुस्तकं वाचतो किंवा सरांच्यावर ज्यावेळेला मी काही लेखन करतो, ते लेखन करत असताना माझ्या असं लक्षात येतं की सरांची साधारणतः आपण या जगाच्या पाठीवर 200 देश आहेत अशी कल्पना करू. त्या 200 देशांपैकी साधारणतः 70 ते 80 देशांना सरांनी सनदी अधिकारी म्हणून भेट दिलेली आहे. तर या सगळ्या भेटी देत असताना या जगाच्या पाठीवर जिथं अखिल मानवजातीच्या कल्याणाचं कार्य चालतं ते सगळे विचारवंत त्यांना भेटले, ते सगळे मानव त्यांना भेटले. या महामानवांना माती पंखाने आकाश हे पुस्तक त्यांनी अर्पण केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण सगळे विद्वान मंडळी आहात, आपण सगळे लेखक मंडळी आहात. माझी पण मी 4 पुस्तकं प्रकाशित केलेली आणि आपण अर्पण पत्रिकेवर फार चांगल्या प्रकारचा थॉट देतो, फार चांगल्या प्रकारचं चिंतन करतो, फार चांगल्या प्रकारचं मंथन करतो, मनन करतो, आणि फार विचारपूर्वक आपण आपलं पुस्तक कुणाला अर्पण करायचं त्याचा विचार करतो. माती पंखाने आकाश हे जे पुस्तक आहे ते पुस्तक, त्याची जी अर्पण पत्रिका आहे ती अर्पण पत्रिका फार महत्वाची ठरते. माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळ्यांनी जे काही विवेचन केलं, त्याच्यानंतर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांनी जे काही विवेचन केलं, हे सगळं विवेचन म्हणजे की ते बीज भाषण असल्याचं दिसून येतं. मी कोणत्या अंगाने व्याख्यान द्यावं, कोणत्या अंगाने या पुस्तकावर बोलावं, याच्या ही दिशा मला या निमित्ताने मिळाली. या अर्पण पत्रिकेमध्ये सुद्धा आपल्याला तशा प्रकारची दिशा मिळते की पुस्तक नेमकं कोणत्या बाजूला जाणार आहे, नेमकं पुस्तक कोणत्या दिशेने जाणार आहे त्याचं प्रत्यंतर यायला लागतं. आता ही जी साहित्यकृती, या साहित्यकृतीतल्या शैक्षणिक पर्यावरणाबद्दल मी आपल्याशी थोडंसं इतकूच सांगतो. आता सरांनी असं सांगितलं की माझ्या जीवनामध्ये शिक्षण
आई वडील, माझे आई वडील माझा गोतावळा त्यांचे मातीपंखाने पुस्तक, मातीपंखाने आकाश हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला प्रत्यंतर येतं की त्यांचे काका, म्हणजे त्यांचे काका, त्यांच्या चुलती आणि त्यांचा सगळा गोतावळा, त्याचा एक फार चांगला प्रभाव, त्यांचा आजी आजोबा, त्यांचे आजोळचे आजी आजोबा, त्यांचे मामा, त्यांची मामी, त्यांचा आजोळ यांचा एक प्रचंड मोठा प्रभाव त्यांच्यावर असलेला दिसून येतो. या शैक्षणिक पर्यावरणामध्ये इथं त्यांचे जे 4 प्राथमिक शिक्षक आहेत ते 4 प्राथमिक शिक्षक फार महत्वाचे ठरतात. गेल्या 2-3 दिवसांपूर्वी कधीतरी मी भटकर सरांची गप्पा मारत होतो, मुळे सरांच्या बद्दलची गप्पा मारत होतो, मातीपंख आणि आकाश बद्दलच्या आपण गप्पा मारत होतो आणि सरांनी आता असा उल्लेख केला की सर ज्यावेळेला मुळे सरांशी बोलले त्यावेळेला आदरयुक्त भीती त्यांच्या मनामध्ये होती. डॉक्टर श्रुती मॅडम पण सरांशी बोलल्या. आपल्याला त्यांच्याबद्दल बोलत असताना, त्यांच्याशी फोनवर बोलत असताना एक आदरयुक्त भीती मनामध्ये असते. माझा मुद्दा असा होता की त्यांचे जे 4 शिक्षक आहेत ते 4 शिक्षक फार महत्वाचे ठरतात. इयत्ता पहिलीला मुंगळे गुरुजींचं फार चांगल्या प्रकारचं चित्रण त्यांनी मातीपंखाने आकाशमध्ये केलेलं आहे. दुसरीला त्यांचे धुमाळे गुरुजी होते. इयत्ता तिसरीला संतराम धनाजी कांबळे नावाचे गुरुजी होते. आणि संतराम धनाजी कांबळे या शिक्षकांच्या बद्दल बोलत असताना, त्यांच्याबद्दलचं भाष्य करत असताना मुळे सर या पुस्तकामध्ये असं म्हणतात, इतर 3 शिक्षकांना आमचं अख्खं गाव किंवा आम्ही सगळे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या आडनावानं आम्ही बोलवत होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंगळे गुरुजी असं म्हणत होतो, फॉर एक्झाम्पल धुमाळे गुरुजी असं म्हणत होतो, फॉर एक्झाम्पल मठपती गुरुजी असं म्हणत होतो इयत्ता 4थीचे. पण इयत्ता 3रीला मात्र संतराम धनाजी कांबळे गुरुजी होते. ते मागासवर्गीय होते. त्यांचा मात्र उल्लेख अख्खं अब्दुल लाडगाव आणि विद्यार्थी सुद्धा फक्त संतराम गुरुजी असाच ते उल्लेख करत होते. मुळे सर असं म्हणतात, त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख करतायत की त्यावेळेला अशा प्रकारचा उल्लेख करत असताना मला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी लक्षात येत नव्हती. पण नंतर ज्यावेळेला मी राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि या शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मला ज्यावेळेला महामानव भेटले, ही सगळी पुरोगामी विचारधारा लक्षात आली. ती पुरोगामी विचारधारा लक्षात आल्यानंतर लक्षात आलं की आमच्या संतराम धनाजी कांबळे याच गुरुजींना फक्त संतराम या नावानं का बोलवलं जात होतं त्याचं प्रत्यंतर मला नेमकं त्यानंतर यायला लागलं. त्याच्यानंतर 1968 साली सरांनी इयत्ता 5वीला आमच्या जिल्हा परिषदेनं स्थापन केलेल्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन या शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. आणि या शाळेचे जे त्यावेळेचे प्राचार्य होते, प्राचार्य जोम साळुंखे सर. माझं भाग्य असं की 1968 साली सर त्या शाळेमध्ये जॉईन झाले आणि 1975 साली 7 वर्षांचं वास्तव्य त्यांचं संपवून 1975 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन सर तिथून पासआउट झाले. 1979 साली त्या शाळेमध्ये मी प्रवेश घेतला आणि त्या दिवसापासून म्हणजे त्या घटनेला आज काहीतरी साधारणतः 45-46 वर्ष पूर्ण होत आहेत. गेली 45-46 वर्ष आमच्या मनावर ज्ञानेश्वर मुळे नावाचं गारोड आमच्या शाळेनं, आमच्या प्राचार्यांनी आणि आमच्या शिक्षकांनी आमच्यावर बसवलेलं आहे. मी 1979 सालापासून सरांचं नाव ऐकतोय. पण साधारणतः त्यानंतर 32 वर्षांनी कधीतरी दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या एका संमेलनामध्ये, एका परिसंवादामध्ये मी ज्यावेळेला SYBA ला होतो त्यावेळेला सरांना पहिल्यांदा कधीतरी बघितलं. पण मी घाबरलो होतो, विद्यार्थी होतो, सरांना जाऊन भेटावं, बोलावं असं त्यावेळेला वाटलं नाही. पण त्याच्यानंतर कधीतरी साधारणतः 32-33 वर्षांनी सरांना परत एकदा आमच्या शाळेच्या गेट टुगेदर मध्ये मी भेटलो, धाडस केलं, सरांशी मी बोललो आणि त्याच्यानंतर मी सातत्यानं सरांशी बोलतो आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही साहित्यकृती आहेत त्या साहित्यकृतीबद्दल मला जितकं माझ्या परीनं काम करता येईल त्या साहित्यकृती वाचकांच्या पर्यंत, समाजापर्यंत, म्हणजे सरांचं नाव प्रचंड मोठंच आहे पण मला जितक्या माझ्या मर्यादेत राहून मला जितक्या पद्धतीनं लोकांच्या पर्यंत नेता येईल ते नेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आमचे प्राचार्य जोम साळुंखे सर, तिथले सय्यद सर, तिथले रामकुमार सावंत, मातीपंखाने आकाश, मी नंतर त्या विवेचनामध्ये बोलणार आहे. या रामकुमार सावंतांचा आणि नंतरच्या कालखंडामध्ये महाजन सरांचा, या 2 सरांचा मुळे सरांच्यावर प्रचंड मोठा प्रभाव आहे. साधारणतः असं लक्षात येतं, श्रुती मॅडम भाषेचे जे प्राध्यापक असतात, भाषेचे जे शिक्षक असतात, ते भाषेचे प्राध्यापक, भाषेचे शिक्षक यांचा जबरदस्त प्रभाव या विद्यार्थ्यांच्या मनावर असतो. आता माझ्या शेजारी इथं माझ्या डाव्या बाजूला विशाल बसलाय, उजव्या बाजूला विकास बसलाय. हे दोघेही माझे थेट विद्यार्थी नाहीत, पण तरी पण ज्या विद्यार्थ्यांना मी शिकवलं त्या विद्यार्थ्यांचे ते मित्र आहेत आणि त्यांचे जे मित्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी माझं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्याच्यानंतर हे विद्यार्थी माझ्या जवळ आले. अनेक उपक्रमांच्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र आलो आणि आता तर टेक्नोसेव्हीच्या माध्यमातून
माझ्या आईवडिलांच्या शेवटच्या काळात या 2 विद्यार्थ्यांनी फार चांगल्या प्रकारची माझ्या आईवडिलांची सुद्धा सेवा केलेली आहे. माझा मुद्दा असा होता की भाषेचे प्राध्यापक आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून, आपल्या अध्ययनाच्या माध्यमातून, आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून, आपल्या ज्ञानविस्ताराच्या माध्यमातून, ज्ञानविस्ताराच्या कार्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचतात. त्यामुळे रामकुमार सावंत सर आणि महाजन सर हे आमचे जे सर होते ते सरांचे, या 2 सरांच्यावर प्रचंड मोठा प्रभाव होता. तिथल्या करकरे मॅडम, तिथल्या अग्निहोत्री मॅडम, तिथले शिंदे सर, तिथले तावडे सर आणि आमची निवासी शाळा असल्यामुळे त्या निवासी शाळेतले जे शिक्षकेतर कर्मचारी होते ते शिक्षकेतर कर्मचारी, आणि या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिवाय तिथलं जे आमचं किचन होतं, तिथले सगळे जे आचार्य होते, तिथले जे आमच्या मावशा होते, तिथले जे काका होते, त्यांचा सुद्धा जबरदस्त प्रभाव डॉक्टर ज्ञानेश्वर मळे यांच्यावर आहे. आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञतापूर्वक नोंद माती पंख आणि आकाश हे जे सरांचं पुस्तक आहे, त्या सरांच्या पुस्तकामध्ये सरांनी फार चांगल्या प्रकारचं त्याचं विवेचन केलेलं आहे. आता सरांचं माती पंख आणि आकाश थोडस मी त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे त्या प्राथमिक शिक्षणाच्या थोडस पुढे मी तुम्हाला घेऊन जातो. त्यांचा सरांनी तर भटकर सरांनी तर परिचय करून दिलेलाच आहे, पण तो परिचय करून देत असताना अजून थोडस मी या माती पंख आणि आकाशमध्ये ज्या ज्या बाबी येतात त्या बाबींवर मी जाणीवपूर्वक नोंद करतो. भटकर सरांनी सरांचा फार चांगल्या प्रकारचा परिचय करून दिला, विस्तृत परिचय करून दिला, आणि तो विस्तृत परिचय करून देत असताना वेळेचं भान राखत असताना भटकर सरांची थोडीशी दमछाक झाली. ती दमछाक आपण समजू शकतो. आता मात्र मी सरांच्या इयत्ता 1ली ते 4थीचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल, विशेषतः 4थीचा जो काही प्रवास आहे, त्यांच्या जीवनातले जे काही महत्वाचे टप्पे आहेत, जे टप्पे माती पंख आणि आकाशमध्ये आलेले आहेत, ते टप्पे मी इथं अधोरेखित करतो. इयत्ता 4थीची जी काही जुन्या कालखंडातली केंद्र परीक्षा होती, भटकर सरांसहित माझ्या समोर आता जे श्रोते उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी बहुतेक इयत्ता 4थीची केंद्र परीक्षा दिलेली असेल, इयत्ता 7वीची केंद्र परीक्षा दिलेली असेल. इयत्ता 4थीची केंद्र परीक्षा फार महत्वाची होती. इयत्ता 4थीच्या केंद्र परीक्षेमध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर मळे नावाचा इयत्ता 4थीचा मुलगा त्या कालखंडामध्ये 4थीला पहिला आलेला आहे. केंद्रामध्ये तो पहिला आलेला आहे. हा मुलगा कुठे कुठं पहिला येतो ते फक्त पहिला येतो त्याचं फक्त मी सूचन फक्त करतो. इयत्ता 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी इथं कुठं कुठं ते पहिले आले त्याची नोंद काही त्यांनी केलेली नाही. मग ते पहिले असतील, दुसरे असतील, तिसरे असतील, असं काहीतरी असेल, पण हा मुलगा ओव्हरऑल मेरिटचा आहे. नंतरच्या कालखंडामध्ये मी तुम्हाला एक बाब सांगणार आहे, पण ती बाब तुम्हाला आताच सांगून ठेवतो. इयत्ता ज्यावेळेला मॅट्रिकच्या परीक्षेला सर बसणार होते त्याच्या 3-4 वर्ष आधी इथं बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली आमचे खासदार, ज्यावेळेला ही शाळा स्थापन झाली त्यावेळेला कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्ष होते आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे ते सभापती होते. त्यांचं गाव रुकडी कर्मवीर भाऊराव पाटलांची शाळा. मी एकदा मध्यंतरी अनौपचारिक गप्पा मारत असताना मुळे सरांना असं म्हणालो की कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेमध्ये बाळासाहेब माने नावाचा मुलगा शिकला. नंतरच्या कालखंडामध्ये हा मुलगा ते शिक्षण त्यांना आत्मसात केलं, त्याच्याबद्दलचं चिंतन केलं, त्याच्याबद्दलचं मनन केलं. नंतरच्या कालखंडामध्ये हा मुलगा शिक्षण समितीचा सभापती होतो, जिल्हा परिषदेचा राजकारणात येतो, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी जशी शिक्षण संस्था स्थापन केली तशा प्रकारची शिक्षण संस्था आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्थापन करावी अशा प्रकारचा तो विचार करतो. आणि आमच्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचं राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन नावाची एक शाळा तो स्थापन करतो, एक संस्था तो स्थापन करतो. त्याच्याबद्दल मी नंतरच्या कालखंडामध्ये सविस्तर बोलणारच आहे. पण डॉक्टर ज्ञानेश्वर मळे त्या कालखंडामध्ये जी सुप्रसिद्ध होती जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप, त्या जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मध्ये ते पहिले आले होते. त्यांना ती स्कॉलरशिप मिळाली होती. ती स्कॉलरशिप मिळाली याचा अर्थ असा की अख्ख्या बोर्डामध्ये त्यावेळेला बोर्ड फक्त एकच होता, पुणे बोर्ड होता. आणि त्या पुणे बोर्डामध्ये राज्यात संस्कृत विषयामध्ये सर पहिले आले होते, त्यामुळे त्यांना जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मिळालेली होती. तिथं ते पहिले आलेले होते. नंतरच्या कालखंडात शहाजी महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तिथं पीडीचा जो वर्ग होता, प्री डिग्रीचा जो वर्ग होता, त्या प्री डिग्रीच्या वर्गामध्ये ते विद्यापीठामध्ये पहिले आले होते. नंतरच्या कालखंडामध्ये शहाजी महाविद्यालयामध्ये त्यांनी BA इंग्रजी हा विषय घेतला. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी परीक्षा दिली आणि BA ला ते सर्वप्रथम आले. विद्यापीठाचं गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं. त्या कालखंडामध्ये त्यांनी विद्यापीठाचं गोल्ड मेडल प्राप्त केलं. नंतरचं उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी युपीएससीने पुढचं शिक्षण प्राप्त करण्यासाठी, युपीएससी मध्ये स्वतःला अद्ययावत करण्यासाठी त्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये मुंबईला जाण्याचा
निर्णय घेतला, निश्चय केला, निर्णय घेतला. मुंबईला ते आले. मुंबई विद्यापीठाच्या शर्वविज्ञान संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि पीजीला सुद्धा, पदव्युत्तर पदवीला सुद्धा त्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे. अजून मी पुढचा टप्पा तुम्हाला सांगतो. 1982 साली सर एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण होत असताना सर राज्यात पहिले आले. एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण होत असताना त्या कालखंडामध्ये राज्यात पहिले आले. भटकर सरांनी मुळे सरांचा परिचय करून देत असताना असं सांगितलं की ज्या घरामध्ये शिक्षणाचा कोणत्याही प्रकारचा गंध नव्हता, त्या गंध नसलेल्या घरातलं पोरग नंतर पेटून उठतं, त्याला शिक्षकांच्या सहवासात येतं, विद्येच्या सहवासात येतं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे सांगितलं, शेतकऱ्याचा आसूड नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची प्रस्तावना करत असताना त्यांनी जे सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कसले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे काही ते स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम नंतरच्या कालखंडामध्ये या पोराने केलेलं आहे. आणि नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की नंतर युपीएससी मध्ये सुद्धा ते चांगल्या क्रमानं, चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. खरं म्हणजे त्यांना IAS केडर मिळत होतं, पण मी कधीतरी त्यांना अनौपचारिक गप्पा मारत असताना विचारलं की तुम्हाला IAS केडर मिळत असताना सुद्धा तुम्ही IAPS हे केडर का स्वीकारला? तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं की माझ्या मनामध्ये एक जिप्सी वास्तव्य करतोय, माझ्या मनामध्ये एक सातत्यानं जिप्सी वास करतोय आणि तो जिप्सी सातत्यानं सांगतोय की बाबा रे तुला प्रचंड भटकंती करायची आहे. आणि ती भटकंती करण्यासाठी जर IAPS सारखा प्लॅटफॉर्म मला मिळाला, इंडियन फॉरेन सर्व्हिसचा, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा जर मला प्लॅटफॉर्म मिळाला, तो जर मंच मिळाला, तर त्या मंचाच्या माध्यमातून मला जगभर भटकंती करता येईल, मला भारताचं प्रतिनिधित्व करता येईल, भारताचा राजदूत म्हणून मला काम करता येईल आणि माझा भारत, माझं गाव, माझं राज्य. आणि आता सरांनी आपल्या समोर जे काही विवेचन केलं ते विवेचन करत असताना माझा इथला जो काही वारकरी संप्रदाय, माझा इथला जो काही पुरोगामी विचार आहे, इथला जो काही फुले शाहू आंबेडकरांचा जो काही विचार आहे आणि संत नामदेवांची जी प्रतिज्ञा होती, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, आणि सरांनी फार चांगल्या प्रकारचा शब्द वापरला आणि तो शब्द वापरत असताना ते असं म्हणाले, कीर्तन संकीर्तन करत हा जो काही विचार आहे तो विचार मला जगभर पोहोचवता आला. आणि मग ते नंतरच्या कालखंडामध्ये चांगुलपणाच्या चळवळीपर्यंत ते येऊन पोहोचतायत. माझा मुद्दा असा की प्रत्येक टप्प्यावर हा मुलगा मेरिटनं पास झालेला आहे. प्रत्येक टप्प्यावर इतक्या चांगल्या प्रकारचं सातत्य राखणं हे खरं म्हणजे की सोपं काम नाही, पण हे अवघड काम डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे या मुलानं, या तरुणानं त्या कालखंडामध्ये ते आव्हान होतं, ते आव्हान त्या कालखंडामध्ये फार चांगल्या प्रकारचं त्यांनी ते पेललं आणि नंतरच्या कालखंडामध्ये ते सगळं त्यांनी आत्मसात केलेलं आपल्याला दिसून येतं. आता एक 4-5 प्रतिक्रिया मी फार मोजकं तुम्हाला सांगणार आहे. हे 4-5 प्रतिक्रिया फक्त मी तुम्हाला सांगतो. मठपती गुरुजींनी इयत्ता 4थीत असताना या पोराचं टॅलेंट ओळखलं आणि या मुलाला आपण कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये, म्हणजे विद्यानिकेतनमध्ये प्रवेश करायचा, म्हणजे त्या कालखंडामध्ये भटकर सर, भोसले सर, आम्ही सीईटी देऊन त्या कालखंडामध्ये प्रवेश केलेला आहे. डॉक्टर श्रुती मॅडम, आम्ही सीईटी देऊन त्या कालखंडामध्ये प्रवेश केलेला आहे. इयत्ता 4थीची जी काही स्कॉलरशिपची परीक्षा त्या आधारावर तिथं ती परीक्षा होत होती. ती परीक्षा, त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर एक त्याची मेरिट लिस्ट लागत होती. ती मेरिट लिस्ट लागल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये मग तिथे मुलाखत व्हायची आणि त्या मुलाखतीनंतर मग परत तिथं मेरिट लिस्ट लागायची आणि त्याच्यानंतर आमची तिथं निवड होत होती. सरांची सुद्धा त्या टप्प्याटप्प्यानं या ज्या काही स्टेप्स होते, हे जे काही टप्पे होते, या ज्या काही पायऱ्या होत्या, त्या पायऱ्यांच्या माध्यमातून सरांची तिथं त्या कालखंडामध्ये निवड झाली. ती निवड झाली. मठपती गुरुजींनी त्यांच्या आई वडिलांना सांगितलं की तुमचा मुलगा मेरिटचा आहे, या शाळेमध्ये आपण त्याचा प्रवेश करूया, त्या शाळेमध्ये आपण त्याचा प्रवेश घेऊया की पोरग नंतरच्या कालखंडामध्ये खूप चांगलं मोठं होईल. ज्यावेळेला हा मुलगा नंतरच्या कालखंडामध्ये आमच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये आला त्यावेळेला सगळ्या शिक्षकांच्या नजरेमध्ये तो भरला. असं म्हणतात की ज्याचं हस्ताक्षर चांगलं असतं ती माणसं चांगली असतात. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळेंचं हस्ताक्षर सुद्धा खूप चांगलं होतं आणि म्हणून कोणीतरी एक इंग्रजी तत्ववेत्ता एके ठिकाणी असं म्हणतो, हँड रायटिंग इज ब्रेन रायटिंग. ज्याचं हस्ताक्षर चांगलं असतं ती माणसं चांगली असतात. जरी महात्मा गांधी, त्याला अपवाद महात्मा गांधी असू शकतात, महात्मा गांधींचं हस्ताक्षर जरी चांगलं नसलं तरी महात्मा गांधी माणूस म्हणून आणि एक नेते म्हणून, राष्ट्रीय नेते म्हणून ते खूप चांगले होते.
पण तरी पण हे समाजशास्त्राचे नियम आहेत. या समाजशास्त्राच्या नियमांमध्ये काही अपवाद असतात. पण सरांचं हस्ताक्षर खूप चांगल्या प्रकारचं होतं, खूप चांगलं होतं. आमच्या शाळेमध्ये जी नियतकालिका त्या कालखंडामध्ये हस्तलिखित स्वरूपातली जी काही नियतकालिका त्या कालखंडामध्ये निर्माण झाली, तिथं त्या नियतकालिकांमध्ये सरांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. आणि अग्निहोत्री मॅडम किंवा आमचे महाजन सर यांच्यावर त्यांनी आमचे प्राचार्य जोम साळुंखे सर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि इयत्ता 8वीला असताना त्यांनी सांगितलं की तुला जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप प्राप्त करायचं. साधारणतः 3 वर्ष आधी, साधारणतः 3.5 वर्ष आधी त्यांनी ते सांगितलं. तो ध्यास त्यांनी मनावर घेतला आणि नंतरच्या कालखंडामध्ये ते सत्यात त्यांनी उतरवून आलेला दिसून येतात. मी ज्यावेळेला 1979च्या जून मध्ये, आजपासून साधारणतः 45-46 वर्षांपूर्वी एका जून मध्ये ज्यावेळेला राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये मी प्रवेश घेतला, माझ्या आई वडिलांनी तिथं मला ऍडमिट केलं, मला तिथे दाखल केलं. आमचं सगळं ट्रक अमुक तमुक सगळं आम्हाला तिथे नेऊन ठेवलं आणि आदल्या दिवशी सोडलं. दुपारी कधीतरी आम्ही तिथं पोहोचलो. रात्री तिथं आम्ही मुक्काम केला. रडत होतो. इयत्ता 5वीची पोरं होतो. घरदार सोडून आम्ही तिथून बाहेर पडत होतो. आता आज सकाळी मी माझ्या चुलत्यांशी पण बोलत होतो, माझ्या चुलत भावाशी पण बोलत होतो. आमच्या चुलत्याने आणि आमच्या चुलत भावाने एक क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे की माझ्या पुतण्याला, इयत्ता 4थीत असलेल्या पुतण्याला, आलोकला त्यांनी आता बाहेर शिकायला ठेवलेला आहे, बाहेर शिकायला त्यांनी पाठवलेलं आहे. मी ज्यावेळेला माझ्या चुलत्यांशी, आमच्या बापूंशी ज्यावेळेला मी सकाळी बोलत होतो, त्यावेळेला मी त्यांना असं सांगत होतो की इतके दिवस मला असं वाटत होतं की आमच्या घरामध्ये इयत्ता 5वीला घराच्या बाहेर पडणारा मी एकटा आहे. पण आमच्या घरातला आता आलो माझा पुतण्या, तो 4थीच्या शिक्षणाच्या निमित्तानं आता तो घराच्या बाहेर पडलेला आहे. आणि माझे चुलते मला सांगत होते, माझा भाऊ मला सांगत होता, माझी भाऊजाई मला सांगत होती की त्यांना करमत नाही, त्यांना वाईट वाटतंय. तिकडे मुलगा जो शिकतोय, ज्या हॉस्टेलला जाऊन तो शिकतोय, तिथं त्याला वाईट वाटतोय, तो मुळू रडतोय. आम्ही इयत्ता 5वीला असताना अशा प्रकारची कृती करत होतो. आदल्या दिवशी रात्री किंवा आदल्या दिवशी आई वडील आम्हाला सोडून गेल्यानंतर आम्ही अशा प्रकारची रडत होतो, मुळू रडत होतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5:30 वाजता आमच्या शाळेच्या बिल्डिंग मधल्या असेंब्ली हॉलमध्ये आमचा इंडक्शन प्रोग्राम झाला. आणि त्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये आमचे प्राचार्य जोम साळुंखे सर आमचा इंडक्शन प्रोग्राम घेत होते. आणि त्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये जोम साळुंखे सर आम्हाला सांगत होते, इयत्ता 5वीच्या आम्हाला पोरांना सांगत होते, 1979च्या जून महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना ज्ञानेश्वर मुळे बनायचं आहे. मी ज्यावेळेला सरांचा बायोडाटा बघतो, 1979 साली ज्ञानेश्वर मुळे कोण होते? फार तर डिग्रीच्या वर्षात असतील किंवा त्यांनी कदाचित त्या वर्षी डिग्री प्राप्त केली असेल. अजून डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नावाचा मुलगा, अजून तो एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेला नव्हता, अजून तो युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेला नव्हता. पण आमच्या जोम साळुंखे सरांचा, आमच्या शाळेचा, आमच्या गुरुजनांचा, आमच्या ज्ञानेश्वर मुळे या नावाच्या विद्यार्थ्यावर इतका प्रभाव होता, इतका विश्वास होता, त्या मुलावर इतका विश्वास होता. आणि या विद्यार्थ्याची ज्ञानेश्वर मुळे नावाच्या विद्यार्थ्याची आपल्या गुरूंवर, आपल्या शाळेवर, आपल्या आई वडिलांवर इतकी श्रद्धा होती. तर सर ज्यावेळेला मला पहिल्यांदा भेटले त्यावेळेला त्याच्यानंतर कधीतरी मी पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये 1979 साली मी जे आमच्या समोर जे ध्येय ठेवलं जात होतं, तुम्हाला सर्वांना ज्ञानेश्वर मुळे बनायचं आहे, अशा प्रकारचं जे काही ध्येय ठेवलं जात होतं त्याचा उल्लेख मी केलेला आहे. माझा मुद्दा असा की शिक्षकांनी, शाळांनी ज्ञानेश्वर मुळे नावाच्या विद्यार्थ्यावर, त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं यश प्राप्त करण्याच्या आधी किती मोठा विश्वास ठेवलेला आहे. तो विश्वास या पुस्तकाच्या शब्दांमध्ये, पानांमध्ये आपल्याला तो तिथं दिसून येतो. ज्यावेळेला शहाजी कॉलेजला ते कधीतरी प्रवेश करते झाले, तिथं त्यांनी प्रवेश घेतला आणि नंतर इकडे तिकडे कुठेतरी ते फिरू लागले. महाविद्यालयीन जीवनामध्ये, कॉलेज लाईफ मध्ये म्हणजे टायपिंगचा क्लास करू लागले, आणखी काहीतरी करू लागले, रंकाळा चौपाटीवरती फिरू लागले, इकडे तिकडे कुठेतरी फिरू लागले. आणि तिथल्या प्राध्यापकांच्या लक्षात आलं, तिथल्या प्राचार्यांच्या ते लक्षात आलं. आणि त्या प्राध्यापकांनी, त्या प्राचार्यांनी समजावून सांगितलं की बाबा रे, तुला असं करता येणार नाही. त्याचं कारण असं, आम्ही तुझ्याकडून काही स्वप्न बघितलेले आहेत, ती स्वप्न तुला सत्यात उतरवायचे आहेत आणि ते सत्यात उतरवण्यासाठी तुला अशा प्रकारची कृती करता येणार नाही. तिथल्या प्राध्यापकांनी त्यांना समजावून सांगितलं, तिथल्या प्राचार्यांनी समजावून सांगितलं. आणि तो उल्लेख या पुस्तकामध्ये आहे, भटकर सर. आणि तो उल्लेख प्राचार्य डॉक्टर आबासाहेब जगदाळे त्यांना समजावून सांगताना असं म्हणतात, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना समजावून सांगताना असं म्हणतात, तुझा जन्म गरुड भरारीसाठी झालेला आहे. मुलगा BA करतोय,
मुलगा BA करतोय, अजून तो MPSC झालेला नाही, तो UPSC झालेला नाही, पण त्या प्राचार्यांचा, त्या प्राध्यापकांचा, त्या शिक्षकांचा या मुलावर किती मोठा विश्वास आहे. तुला कावळ्यांसारखं जगायचं नाही, तुला चिमण्यांसारखं जगायचं नाही, तर तुला गरुड भरारी, तुझा जन्म गरुड भरारी घेण्यासाठी झालेला आहे. म्हणजे हे अख्खं पुस्तक आपल्या समोर ठेवत असताना मी त्याच्यातली काही फक्त टिपणं काढलेले आहेत, काही फक्त मुद्दे काढलेले आहेत. ते मुद्दे ठेवत जरी डॉक्टर श्रुती मॅडमनी मला वेळेचं कोणत्याही प्रकारचं बंधन दिलेलं नसलं तरी ते बंधन मला पळत मला पुढे जायचं आहे. ज्यावेळेला MPSC ची ते मुलाखत देत होते, त्यांची पूर्व परीक्षा झाली, त्यांची मुख्य परीक्षा झाली, आणि प्रत्यक्षात ज्यावेळेला मुलाखत ते देत होते, तर मुलाखत देत असताना ते जे पॅनल होतं, MPSCचं पॅनल होतं, आणि त्या मुलाखतीच्या पॅनलच्या अध्यक्षस्थानी त्यावेळचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष KG देशमुख सर होते. आणि KG देशमुख आणि ते पॅनल या ज्ञानेश्वर मुळे नावाच्या मुलाची परीक्षा घेत आहे, त्यांची तोंडी परीक्षा घेत आहे. आणि हा मुलगा इतक्या चांगल्या प्रकारची उत्तरं देतोय, इतक्या चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स देतोय. तो परफॉर्मन्स बघून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे त्यावेळेचे अध्यक्ष 1980-81-82 ची घटना असेल, त्यावेळेचे अध्यक्ष असं म्हणतायत की पोरा, तुझा जन्म डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी झालेला नाही. माझा मुद्दा असा भटकर सर, डॉक्टर श्रुती मॅडम, की प्रत्येक टप्प्यावर अशी माणसं त्यांना भेटतात, आणि ती प्रत्येक माणसं त्यांच्यातले जे गुण आहेत त्या गुणांचं ते ग्रहण करतात. त्या पोराकडे वेगळा काहीतरी स्पार्क आहे, या पोराकडे वेगळी काहीतरी जादू आहे, ते प्रत्येक टप्प्यावर ते ओळखतायत. आणि या पुस्तकामध्ये जर तुम्ही UPSCचा त्यांचा प्रवास बघितला, UPSCची त्यांनी केलेली पूर्वतयारी, त्याच्यानंतर त्यांनी दिलेली पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर त्यांनी दिलेली मुख्य परीक्षा, आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात त्यांनी दिलेली त्याच्यात मौखिक परीक्षा दिल्लीला जाऊन UPSCच्या कुठला हाऊस, धोलपुरा हाऊस, तिथं त्या हाऊस मध्ये जाऊन त्यांनी ती जी काही मुलाखत दिलेली आहे, त्या मुलाखतीमध्ये सुद्धा ते जे काही पॅनेल होतं, ते पॅनेल सुद्धा फार चांगल्या प्रकारचं इम्प्रेस झाले. अजून एक महत्वाचा पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. नंतर ज्यावेळेला ही मुलं सगळी UPSC ची परीक्षा पास होतात, नंतर त्यांचं ट्रेनिंग असतं. पहिल्यांदा त्यांचं ट्रेनिंग असतं, मसुरीला ट्रेनिंग असतं. माझ्या शेजारी बसलेली ही जी मुलं आहेत, ती मुलं UPSC ची पूर्वतयारी करतात. मसुरीचं ट्रेनिंग असतं, मसुरीला त्यांचं ट्रेनिंग असतं, तिथं ती अकॅडमी आहे. त्या अकॅडमीमध्ये त्यांचं ट्रेनिंग होतं. नंतरच्या कालखंडामध्ये IAS लोकांचं वेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग होतं, IPS लोकांचं वेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग होतं, IAPS मध्ये जाणाऱ्या, फॉरेन सर्व्हिस मध्ये जाणाऱ्या मुलांचं वेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग होतं. त्या ट्रेनिंगसाठी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हा मुलगा त्या कालखंडामध्ये, तरुण मुलगा त्या कालखंडामध्ये तो दिल्लीमध्ये होता, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या एका हॉस्टेलमध्ये तो होता. आणि नंतर त्यांची मुलाखत, त्यांचं ट्रेनिंग अगदी अंतिम टप्प्यात असताना त्या ट्रेनिंगचे एक प्रोटोकॉल म्हणून त्या प्रोटोकॉलमध्ये राष्ट्रपतींची भेट असते. त्या सगळ्या मुलांची अधिकार ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती भवन मध्ये जाऊन राष्ट्रपतींची भेट असते. त्या कालखंडात होते राष्ट्रपती डॉक्टर ग्यानी झैल सिंग हे त्यावेळेला राष्ट्रपती होते. ही 12 मुलं राष्ट्रपतींना भेटायला गेली, प्रोटोकॉल प्रमाणे भेटायला गेली. राष्ट्रपतीनं या मुलांचं सगळं या मुलांची ओळख करून घेतली, या मुलांचं मनोगत ऐकलं, आणि अनेक प्रश्न या मुलांना विचारले. त्याच्यातले काही प्रश्न होते, त्याच्यातला एक महत्वाचा प्रश्न असा होता, मला एक सांगा, तुम्ही 12 मुलं, त्या 12 मुलांचे आई वडील नेमकं काय करतात तेवढं फक्त तुम्ही मला सांगा. तर त्या 12 पैकी बाकीची जी 11 मुलं होती, त्या 11 मुलांनी सांगितलं, कुणाचे वडील खासदार होते, कुणाचे वडील आमदार होते, कुणाचे वडील IAS ऑफिसर होते, कुणाचे वडील, कुणाची आई, कुणाचे वडील त्या राज्यामध्ये सनदी अधिकारी म्हणून काम करत होते. या 12 मुलांमध्ये एकमेव मुलगा असा होता, ज्ञानेश्वर मुळे नावाचं त्याचं नाव, ज्ञानेश्वर मुळे असं त्या मुलाचं नाव. या मुलाचे आई वडील मात्र गावाकडं शेती करत होते, गावाकडे ते मजुरी करत होते. एकमेव मुलगा असा होता. ज्ञानी झैल सिंग ज्यावेळेला झैल सिंग राष्ट्रपती महोदयांनी ज्यावेळेला हे सगळं ऐकलं, त्यावेळेला प्रतिक्रिया व्यक्त करत असताना ज्ञानी झैल सिंग असं म्हणाले की तुमच्या 12 लोकांपैकी 11 मुलांपेक्षा या मुलाचं यश मला वेगळं वाटतं आहे, आणि ते मला महत्वाचं वाटतं आहे की गावखेड्यातलं एक पोरग, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या देशाने जे काही करायचं ठरवलं होतं की शिक्षणाची गंगा गावोगावी पोचवायची होती, ती शिक्षणाची गंगा गावोगावी पोचली, हा विचार गावोगावी पोचला, आणि त्या गावखेड्यातलं एक पोरग, शेतमजूर अशिक्षित असलेल्या आई वडिलांचं एक पोरग
इथपर्यंत येतं, युपीएससीची परीक्षा पास होतं, IAPS केडर स्वीकारतं आणि त्या IAPS केडर स्वीकारून आता राष्ट्रपती भवनामध्ये येत आहे आणि त्याच्यानंतर या कालखंडामध्ये हे सगळं प्रशिक्षण पूर्ण करून नंतरच्या कालखंडामध्ये भारताची पताका, भारताचा राजदूत बनून या 180 किंवा 200 देश जे काही जगाच्या पाठीवरचे देश आहेत तिथं भारताचा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी तो सज्ज होतो आहे. मी फक्त काही मोजक्या प्रतिक्रिया दिल्या. त्या मोजक्या प्रतिक्रिया दिल्यानंतर लक्षात असं येतं की प्रत्येक ठिकाणी त्यांच्या अंगात असणारे जे काही गुण आहेत ते गुण अनेक लोकांनी ते स्वीकारले. जसं त्यांच्या गुणांचा लोकांनी त्यांनी स्वीकार केला तसं नंतरच्या कालखंडात IAPS ऑफिसर झाल्यानंतर, अधिकारी झाल्यानंतर, सनदी अधिकारी झाल्यानंतर अनेक लोकांचे गुण त्यांनी स्वीकारले आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आता मगाशी त्यांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आता मी चांगुलपणाच्या चळवळीपर्यंत येऊन ठेपलो आहे. चांगुलपणाच्या चळवळीमध्ये ते काय करतात? भटकर सरांना ते शोधतात, डॉक्टर श्रुती मॅडम यांना ते शोधतात, श्रीराम गडकरला ते शोधतात, त्यांच्यात काय चांगलं दिसतं त्या गुणांचा ते शोध घेतात आणि त्या चांगल्या गुणांचा शोध घेऊन आपल्या चळवळीमध्ये ते सहभागी करण्यासाठी ते प्रवृत्त करतात आणि ते असं सांगतात की तुम्ही जे काही काम करता ते काम तुम्ही करा आणि त्याचा जो काही पाया आहे तो पाया नेमका काय की अखिल मानव जातीच्या कल्याणाचं कार्य करत राहणं हा तो जो काही पाया आहे तो पाया आहे. त्या आधारावर तुम्ही काम करा अशा प्रकारचा विचार ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांगतात. हे झालं शैक्षणिक पर्यावरण. आता त्याच्यामध्ये मित्रांनी मैत्रिणींनो सामाजिक पर्यावरण सुद्धा येतं आणि त्या सामाजिक पर्यावरणामध्ये गावगाड्यामध्ये साधारणतः 60 वर्षांपूर्वी ज्या प्रकारची परिस्थिती होती त्या सगळ्या प्रकारची ती परिस्थिती, त्या सगळ्या बाबींचं चित्रण त्याच्यामध्ये येतं. म्हणजे तिथं वर्ण व्यवस्था होती, तिथं जात व्यवस्था होती, तिथं धर्म व्यवस्था होती, तिथं लिंग व्यवस्था होती. अनेक ठिकाणी अनेक लोकांना प्रवेश नव्हता. त्याच्या नोंदी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी माती पंख आणि आकाशमध्ये केलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे असं म्हणतात की माझे जे मागासवर्गीय मित्र होते त्या मागासवर्गीय मित्रांना किंवा माझे जे मागासवर्गीय मित्र होते त्या मित्रांच्या आई वडिलांना माझ्या घरामध्ये प्रवेश नव्हता. मी लहान असताना मला ते काही कळत नव्हतं, पण नंतरच्या कालखंडात मी मोठा झालो, मला पुरोगामी विचारांचा स्पर्श झाला, महामानवांच्या विचारांचा स्पर्श झाला आणि त्याच्यानंतर लक्षात असं आलं की माझ्या घरामध्ये जी काही कृती होत होती ती चुकीची होती. नंतर ते असं म्हणतात, तिथे असं नोंद करतात की मी जिथून येतो तिथून मला माझ्या गावातल्या काही लोकांच्या घरामध्ये प्रवेश नव्हता. म्हणजे एका लग्न कार्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. एका लग्न कार्यामध्ये ते मदत करत होते. ते मदत करत असताना त्यांनी मंडप घातला, बाकीचं सगळं साहित्य उचललं, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, पण तिथं पाणी भरायला मात्र डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना मज्जाव करण्यात आला. त्यांनी सांगितलं, त्या लोकांनी सांगितलं पाणी भरण्याचं काम फक्त आम्हीच करू. माझा मुद्दा असा होता की त्या कालखंडातलं ते जे काही सामाजिक पर्यावरण होतं त्या सामाजिक पर्यावरणाची फार चांगल्या प्रकारची नोंद तर केली आणि त्याच्यावर त्यांनी भाष्य पण केलं. कारण नंतर 35-40 वर्षाचे झाल्यानंतर वयाच्या 35 मध्ये किंवा वयाच्या 40 मध्ये त्यांनी माती पंख आणि आकाश याचं त्यांनी लेखन केलेलं आहे आणि ते लेखन करत असताना त्या कालखंडामध्ये त्यांनी त्याच्यावर फार चांगल्या प्रकारचं भाष्य केलेलं आहे. त्या अब्दुल्लाट नावाच्या गावामध्ये तळ आहे, एक तळ आहे. भटकर सर, डॉक्टर श्रुती मॅडम त्या गावामध्ये मी जाऊन आलो आहे. त्याचं कारण असं की काही काळासाठी त्या गावामध्ये आमचं आजोळ होतं. आमचं मूळ गाव, आमचं जे मूळ आजोळ आहे घुसरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, इचलकरंजी पासून 5 किलोमीटर अंतरावर अब्दुल्लाट नावाचं गाव आणि अब्दुल्लाट पासून 5 किलोमीटर अंतरावर आमचं घुसरवाड नावाचं गाव. आमचे आजोबा, आमच्या आईचे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि प्राथमिक शिक्षक या नात्यानं ज्या शाळेमध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे शिकले त्या शाळेमध्ये काही दिवसांसाठी त्यांनी अध्यापनाचं कार्य केलेलं आहे. माझी आई मला सातत्यानं सांगते की त्या गावामध्ये त्यांचं सांगत होते की त्या गावामध्ये त्यांचं बालपण केलेलं आहे आणि अब्दुल्लाट मध्ये त्यांचं बालपण तसं समृद्ध झालेलं आहे. माझा मुद्दा असा होता की त्या गावामध्ये एक तळ आहे, ते तळ मी बघितलेलं आहे आणि त्या तळ्यावर अस्पृश्य लोकांना पाणी पिण्यासाठी प्रवेश नव्हता. पाण्याला ते स्पर्श करू शकत नव्हते. त्यांची भांडी तिथं त्या भांड्याला तिथं ते प्रवेश ती भांडी त्या पाण्यामध्ये ते घालू शकत नव्हते. त्या भांड्याला तिथलं ते पाणी भरू शकत नव्हते. अशा प्रकारची व्यवस्था त्या कालखंडामध्ये होती. पण महाडचा जो चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला त्या चौदार तळ्याचा सत्याग्रहाचा प्रभाव सांगली जिल्ह्यातल्या, कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही लोकांच्यावर प्रभाव पडला आणि त्या प्रभावामुळं या गावातलं जे तळ होतं त्या तळ्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं त्या चौदार तळ्याला स्पर्श करून अस्पृश्यांसाठी ते पाणी खुलं केलं
तशा प्रकारची कृती करावी असं त्यांनी या गावातल्या काही लोकांनी ठरवलं, किंवा आजूबाजूचे जे काही नेते होते, चळवळीमध्ये काम करणारे जे नेते होते, त्या नेत्यांनी अशा प्रकारची कृती करायचं ठरवलं. आणि तो 14 तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना जरी पाहता आलेला नसला तरी त्या 14 तळ्याचं रूप त्यांना त्यांच्या गावामध्ये ज्यावेळेला आंदोलन झालं ते आंदोलन त्यांना पाहता आलं. आणि ते आंदोलन पाहत असताना त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय की ते आंदोलन झालं, त्याच्यानंतर तिथं हिंसक वातावरण तयार झालं, तिथं धक्काबुक्की झाली. पण ती धक्काबुक्की होत असताना मी इयत्ता 8वीला असणारा मुलगा, इयत्ता 9वीला असणारा मुलगा, इयत्ता 10वीला असणारा मुलगा, त्या कालखंडामध्ये मी कोणत्याही प्रकारची कृती करू शकलो नाही. तिथं मी दगडासारखा फक्त मख्ख बसून होतो असं ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला मग विंदा करंदीकरांची कविता मला आठवते, माझ्या मनात बंद गड. विंदा करंदीकरांची ही जी काही कविता आहे ती कविता मला त्या ठिकाणी आठवते. तर हे जे काही सामाजिक पर्यावरण आहे ते सामाजिक पर्यावरण त्यांनी फार चांगल्या प्रकारचं तिथं शब्दबद्ध केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की त्याच्यावर त्यांनी कॉमेंट्स केलेले. आणि म्हणून आता सरांनी जे काही बीज भाषण केलं, आता सरांनी जे काही चांगुलपणाच्या चळवळीची भूमिका विशद केली, ती भूमिका विशद करत असताना त्यांनी 2 महत्वाचे शब्द शब्द सांगितले. ते शब्द असे की कीर्तन आणि संकीर्तन. वारकरी संप्रदाय आणि इथे जी काही पुरोगामी विचारधारा आहे त्या पुरोगामी विचारधारेमधले जे काही पुरोगामी विचार आहे तो पुरोगामी विचार नंतरच्या कालखंडामध्ये मी प्रत्यक्षात कृतीत आणि उक्तीत आणण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये तिसरा एक महत्वाचा मुद्दा येतो. तो तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की त्याच्यातलं सांस्कृतिक पर्यावरण. हे सांस्कृतिक पर्यावरण फार महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल ते एसवायला किंवा टीवायला कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयामध्ये शिकत होते, पण त्या कालखंडातली पोरं गरीब होती, त्यांना सकाळचा चहा नाश्ता मिळत नव्हता, कॉलेज सकाळचं होतं आणि वर्गामध्ये सर असं शिकवत होते, कुणीतरी फिलॉसॉफीचे प्राध्यापक किंवा आणखी कोणत्या तरी विषयाचे प्राध्यापक ते असं शिकवत होते की लष्कराला उपाशीपोटी काम करता येत नाही, लष्कर भाकरीवर चालतं, अशा प्रकारचा विचार ते मांडत होते. आणि त्याच वेळेला ते असं सांगत होते की तथागत गौतम बुद्ध यांनी आपली प्रवचनं देत असताना प्रवचनं देण्यापूर्वी आपली प्रवचनं ऐकणारे श्रोते कोणत्याही परिस्थितीमध्ये उपाशी राहणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. त्याचं कारण असं, उपाशी पोटी तत्वज्ञान पोहोचत नाही, लष्करी भाकरीवर चालतं, हे सगळं तत्वज्ञान ते सांगत होते, प्राध्यापक सांगत होते. तिथे एक भाष्य करतात, या मातीपंखाने आकाशमध्ये त्याचा उल्लेख आहे. मुळे सर तिथं असं लिहितात, आम्ही मात्र हे सगळं तत्वज्ञान उपाशी पोटी ऐकत होतो. जे सकाळी लवकर उठायचं, 5 किलोमीटरची पायपीट करायची, दसरा चौकातल्या शाहू बोर्डिंग मधून रंकाळा चौपाटीवर असणाऱ्या शहाजी कॉलेज पर्यंत एकतर सायकलवर किंवा पायी पायपीट करायची, दिवसभर ते कॉलेज करायचं, 12:30-1 पर्यंत कॉलेज करायचं आणि त्याच्यानंतर हॉस्टेलमध्ये येऊन परत दुपारी उशिरा कधीतरी जेवण करायचं. सकाळचं उपाशी पोटी आपल्या पिढीनं डॉक्टर श्रुती मॅडमच्या पिढीनं किंवा सरांच्या पिढीनं, वटकर सरांच्या पिढीनं किंवा आमच्या पिढीनं एक वेळ सकाळचा नाश्ता न करता आपण आपली कॉलेजेस केलेले. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी सुद्धा तशाच प्रकारची कॉलेजेस केलेले. आणि ते जे काही सांस्कृतिक पर्यावरण आहे, तथागत गौतम बुद्धांचा ते उल्लेख करतात, लष्कराचा ते उल्लेख करतात, भाकरीचा ते उल्लेख करतात. भाकरी हे भुकेचं प्रतीक आहे आणि फूल हे संस्कृतीचं प्रतीक आहे. या सगळ्या बाबींचा ते फार चांगल्या प्रकारचा उल्लेख करतात. संवेदनशीलतेने ते उल्लेख करतात, सजगपणाने ते उल्लेख करतात. त्यांनी जी काही कमाई केली, ज्ञानाची जी काही कमाई केली, त्या कमाईच्या माध्यमातून ते फार चांगल्या प्रकारचा उल्लेख करतात आणि ते पुढे जातात. सांस्कृतिक पर्यावरणामध्ये आमच्या शाळेतला एक महत्वाचा प्रसंग ते सांगतात. आमच्या शाळेमध्ये आम्हाला शिकवून ठेवलेलं होतं, तुमचा धर्म कोणता, तर भारतीय हा तुमचा, तुमची जात कोणती, तर भारतीय. तुमचा धर्म कोणता, तर भारतीय हा तुमचा धर्म, आणि जात कोणती, तर मानव जात ही तुमची जात, असं आमच्या शाळेनं शिकवलेलं होतं. ते सातत्यानं आपल्या या साहित्य कृतीमध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं. वारकरी संप्रदायाचा जबरदस्त प्रभाव त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या संत ज्ञानेश्वर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर असलेला आपल्याला दिसून येतो. एक तर त्यांचं घर वारकरी होतं आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये कशा प्रकारची नावं होती. त्यांच्या घरामध्ये विठ्ठल होता, त्यांच्या घरामध्ये रुक्मिणी होती, सरांचं नाव तर ज्ञानेश्वरच आहे आणि सरांच्या मोठ्या भावाचं नाव तर नामदेवच आहे. ही सगळी नावं तर तिथं येतातच. पण त्यांचे जे चुलते होते ते मोठे चुलते गावामध्ये जो सप्ताह बसतो त्या सप्ताहामध्ये ते प्रवचन करायचे किंवा ज्ञानेश्वरीची ती पारायण करायची. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी विद्यार्थी दिशेमध्ये गावातल्या या सप्ताहामध्ये अनेक वेळेला ज्ञानेश्वरीची पारायण केलेली आहे.
आणि ज्यावेळेला त्यांच्या चुलत्यांचा मृत्यू होतो त्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या चुलत्यांची जागा घेत गावात ज्यावेळेला सप्ताह असेल त्यावेळेला त्यांच्या परीनं त्या कालखंडामध्ये प्रवचन देण्याचा त्यांनी फार चांगल्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून वारकरी आता गेल्या 2-3 दिवसांपासून आपल्या देहूवरून संत तुकारामांची पालखी पंढरपूरकडे त्यांनी प्रस्थान ठेवलेलं आहे. आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं आळंदीवरून आता पालखी पंढरपूरकडे त्यांनी प्रस्थान ठेवलेलं आहे. तर या वारकरी संप्रदायाचा जबरदस्त प्रभाव तिथं आपल्यावर त्यांच्यावर असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या पुस्तकात पंख नावाचं त्यांचं जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आपल्याला सातत्यानं तो दिसतो. डॉक्टर कोटणीस यांनी जे चीनला जी काही मदत केली त्या मदतीचा किंवा तिथं जाऊन ती जी काही त्यांनी वैद्यकीय सेवा केली त्या वैद्यकीय सेवेचा त्यांनी फार चांगल्या प्रकारचा उल्लेख केलेला आहे. किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आभाळामध्ये या पुस्तकाचं 3रं प्रकरण, अखेरचं प्रकरण, तिथं जाऊन म्हणजे की या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रशियाची त्यांनी कशी मदत घेतली, त्या कालखंडातल्या ब्रह्मदेशाची आताच्या म्यानमारची कशी मदत घेतली आणि दुसरं महायुद्ध संपता जपानची कशी मदत घेतली या सगळ्या बाबींचं फार चांगल्या प्रकारचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. कोलंबसाचा जबरदस्त प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर आहे भटकंतीच्या बाबतीमध्ये. त्या प्रभावाचं त्यांनी फार चांगल्या प्रकारचं चित्रण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मॅडम आपण वेळेचं भान राखूया त्यामुळं मी बरंच आटोपत घेतो. मी आटोपत घेत असताना 5-1 मिनिटांमध्ये मी माझ्या व्याख्यानाचा समारोप करतो. तो समारोप करत असताना त्या साहित्य कृतीनं काय नेमकं दिलं, माती पंख आणि आकाश या साहित्य कृतीचं सांस्कृतिक योगदान नेमकं काय आहे, तर ते योगदान फार महत्वाचं आहे. ही साहित्य कृती निर्माण झाल्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये मराठी मुलांना आपण UPSC करावी असं वाटू लागलं आणि ही साहित्य कृतीचं वाचन केल्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये UPSC मधला मराठीचा टक्का वाढला, आपल्या मराठी अधिकाऱ्यांची नावं वाढली. या साहित्य कृतीचं योगदान हे योगदान फार महत्वाचं आहे. या साहित्य कृतीनं अजून काय केलं, सांस्कृतिक योगदानामध्ये, वाङ्मयीन योगदानामध्ये अजून नेमकं काय केलं, तर अजून एक खूप चांगल्या प्रकारचं काम केलं की नंतरच्या कालखंडामध्ये सनदी अधिकाऱ्यांनी आपण आत्मकथनांचं लेखन करावं अशा प्रकारची परंपरा निर्माण झाली. मुळे सरांचं हे माती पंख आणि आकाश ही साहित्य कृती हे आत्मकथन निर्माण होण्याच्या आधी त्याच्या आधी अविनाश धर्माधिकारी यांचं अस्वस्थ दशकाची डायरी हे आत्मकथन प्रसिद्ध झालं होतं. माती पंख आणि आकाश प्रसिद्ध झाल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये राजेश पाटील यांचं ताई मी कलेक्टर व्हायनो नावाचं एक आत्मकथन प्रसिद्ध झालं. संदीप कुमार साळुंके यांचं धडपडणाऱ्या तरुणाईसाठी, यादवराव पवारांचं मी वायसी, डॉक्टर राजेंद्र भरवड यांचं मी एक स्वप्न पाहिलं, भारत आंधळेंचं ही सगळी नंतरच्या कालखंडामध्ये सुप्रसिद्ध झालेल्या सनदी अधिकारी, भरत आंधळेंचं गरुड झेप नावाचं आत्मकथन, सुरेश खोपडेंचं नवी दिशा नावाचं आत्मकथन, गोरा खैनरांचं एकाकी झुंज नावाचं आत्मकथन, रमेश घोलप यांचं इथे थांबणे नाही या नावाचं त्यांचं आत्मकथन, रत्नाजी आगवणे यांचं वादळातील लांबून दिवा नावाचं आत्मकथन आणि अलीकडच्या कालखंडातलं प्रसिद्ध झालेलं विश्वास नांगरे पाटील यांचं मनमे हे विश्वास नावाचं हे आत्मकथन. हे काही आत्मकथन मी फक्त तुम्हाला सांगितले. याच्यापेक्षा आणखी काही आत्मकथन असतील. मला ती आत्मकथनं जर आपण मला लिहून पाठवली, माझ्या व्हॉट्सअप चॅटवर जर पाठवली तर माझ्याकडे जी यादी आहे ती यादी मी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करेन. मी व्याख्यानाचा समारोप करतो, माझ्या विषयाचा समारोप करतो आणि तो समारोप करत असताना माझ्या काही प्रतिक्रिया त्या निमित्तानं देतो. विंदा करंदीकरांची एक कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आज ज्यावेळेला माती पंख आणि आकाश या पुस्तकाच्या पलीकडे जाऊन डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना मी बघतो त्यावेळेला त्यांच्या बालपणीचे त्यांचे जे शिक्षक होते, त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातले त्यांचे जे शिक्षक होते, नंतरच्या कालखंडामध्ये विद्यापीठातले त्यांचे जे शिक्षक होते, आणि सरांनी मगाशी उल्लेख केला मी सनदी अधिकारी झाल्यानंतर लोकजीवनातून लोकांकडून मला जे काही शिकायला मिळालं, त्या माध्यमातून मला जे काही शिक्षक मिळाले ते सगळं मी आत्मसात केलं. आणि ते आत्मसात केल्यानंतर मी ज्यावेळेला डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघतो, त्यांच्या कामाकडे बघतो, त्यांच्या कार्यशैलीकडे मी बघतो, या माणसाकडे ज्यावेळेला मी बघतो त्यावेळेला घेणारे त्यांचे जे हात होते ते आता ते देणारे हात झालेले आहेत.
तुम्ही ज्या वेळेला चांगुलपणाच्या चळवळीची वैचारिक बैठक पाहता, ती वैचारिक बैठक पाहत असताना त्याचं प्रत्यंतर यायला लागतं. याला 12-14 वर्षांपासून मी सरांच्या संपर्कात आहे आणि सरांच्या संपर्कात असताना लक्षात येते की माणूस किती प्रेरणादायी आहे, माणसाचा सहवास किती प्रेरणादायी आहे. सरांच्या चांगुलपणाच्या चळवळीच्या प्लॅटफॉर्मवर लॉकडाऊनच्या काळामध्ये सरांच्या नेतृत्वाखाली यशवंत शितोळे नावाच्या एका तरुण मुलानं सलग 365 दिवस ऑनलाईन व्याख्यानांचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यातला जो 100वा भाग होता तो 100वा भाग त्यांनी मला दिला होता आणि मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्हीच विषय निवडा. मी विषय असा निवडला होता. आमच्या आयडॉल, आमचे प्रेरणास्थान डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आणि राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन असा मी विषय निवडला होता आणि त्या विषयावरचं मी विवेचन केलेलं होतं. सर भटकर सर, डॉक्टर श्रुती मॅडम, आपण सरांना ज्या वेळेला भेटतो, सरांची पुस्तकं वाचतो, सरांच्या साहित्य कृती वाचतो, त्यावेळेला आपण अक्षरशः भारावून जातो. आणि व्याख्यानाचा समारोप करत असताना मलाला युसुफझईला ज्या वेळेला तिला शांततेचं नोबेल प्राइज मिळालं, ते नोबेल प्राइज मिळाल्यानंतर तिनं जे काही भाषण केलं होतं त्या भाषणाचा एक मुद्दा मला आठवतो. तिनं त्या भाषणातला मुद्दा असा होता की असं म्हणते की ज्यावेळेला एखादी संस्था, एखादी शाळा, एखादं महाविद्यालय, एखादं विद्यापीठ, एखादे पालक, एखादा विद्यार्थी, एखादा पेन, एखादा पुस्तक, एखादी वही आणि समाज हे सगळे घटक ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला मग डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नावासारखं एखादं आउटपुट आपल्याला मिळतं, एखादं फळ आपल्याला मिळतं. आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारखं ज्यावेळेला आपल्याला फळ मिळतं ते फळ सनदी अधिकारी या रूपानं या जगभरामध्ये साधारणतः 70 ते 80 देशांची भटकंती करतं, भारताचं प्रतिनिधित्व करतं. ज्यावेळेला ते तिथं जातात त्यावेळेला मी भारत म्हणून ते तिथं जातात. आपल्या कृतीतून, आपल्या वृत्तीतून तिथं भारताचं कसं चांगल्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन होईल, भारताचं इम्प्रेशन कसं पडेल, भारताचा प्रभाव कसा पडेल वगैरे वगैरे बाबी ते सगळं करत असतात. आणि मग ते सगळं काम करता करता आता सरांनी असं सांगितलं, नंतरच्या कालखंडात कधीतरी ते निवृत्त होतात, चांगुलपणाच्या चळवळीकडे ते वळतात. व्हाया चांगुलपणाची चळवळ, व्हाया राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, व्हाया चांगुलपणाच्या चळवळीपर्यंत हा जिप्सी इथे येऊन खेळतो आणि तो खूप चांगल्या प्रकारचं काम करतो. या समाजाला काहीतरी तो देण्याचा प्रयत्न करतो. सरांनी आताच्या विवेचनामध्ये सांगितलं, मी आता आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आणि त्या उत्तरार्धामध्ये मी आयुष्यभर खूप चांगल्या प्रकारची कामं केलेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा मला जितक्या चांगल्या प्रकारची कामं करता येतील तितक्या चांगल्या प्रकारची कामं करता यावं अशा प्रकारचा ते प्रयत्न करतायत. मी त्याच्यातला तो जो त्यांचा प्रवाह आहे त्या प्रवाहातला एक छोटासा ओहोळ होण्याचा मी प्रयत्न करतोय, छोटासा एक झरा होण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि संत तुकारामांनी ज्या पद्धतीने सांगितलं, आमाघरी जण शब्दांची चरतणे, शब्दांची शस्त्र यत्न करू, शब्दाची आमच्या जीवाची जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला आपलं जे काही ज्ञान आहे, आपण जे काही प्राप्त केलंय ते जितक्या लोकांच्या पर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो आहे. मी सोलापूरच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही इतक्या चांगल्या उपक्रमामध्ये इतक्या मोठं मानाचं स्थान तुम्ही मला दिलं. आज तुम्ही सगळे दिग्गज लेखक आहात, त्या लेखकांच्या पंक्तीला मला बसवलं आणि याच्या सोबतीनं तुम्ही मला माती पंख आणि आकाश या पुस्तकाचे विवेचन करण्याच्या निमित्तानं तुम्ही मला डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या पंक्तीला बसवलं. या व्याख्यानाची संधी देऊन तुम्ही माझा सन्मान केला, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. या ठिकाणी अनेक श्रोते आहेत, त्या श्रोत्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गडकर सर. अतिशय सुंदर तुम्ही या पुस्तकावरती विवेचन केलेलं आहे. माती पंख आणि आकाश यावरचं तुम्ही अतिशय सुंदर विवेचन केलं आणि एकूण त्यांचं जीवन